पण सांगितलं ना मी आता काय तुला. चला राणे साहेब. अध्यक्ष महोदय, राणे साहेब चला. नाही तुम्हाला मी संधी दिली, तुम्ही बोला. अध्यक्ष महोदय, वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा कोकण व पश्चिम महाराष्ट्रातला सामाजिक आर्थिक विकासाचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. कृषी, पर्यटन, उद्योग, मालवाहतूक तसंच सुरक्षित व सर्व त्रुटींमध्ये उपलब्ध वाहतूक सुविधा या सर्व बाबींकरिता हा मार्ग अत्यंत आवश्यक असून राज्य शासन यासाठी कटिबद्ध आहे. या मार्गामुळे कृषी व मत्स्य उत्पादनाच्या वाहतुकीला चालना, पर्यटन आणि व्यापार वाढ, पूर व भूसंकलनाच्या काळातील पर्यायी सुरक्षा, दळणवळण मार्ग, दोन्ही विभागांच्या संतुलित सामाजिक व आर्थिक विकास अशा अनेक लाभांचा थेट फायदा नागरिकांना होणार आहे. त्या अनुषंगाने मी सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा प्रकल्प तातडीने पूर्ण करणे आवश्यक असून सदर रेल्वे मार्ग राज्य शासनामार्फत करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत. 40 मिनिटात संपा. तसेच सदर रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची कारवाई सुरू करण्याचेही निर्देश दिले असून वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग तातडीने तयार करण्याबाबत शासन स्तरावरून कारवाई सुरू करण्यात येत आहे. धन्यवाद. ठीक आहे चला. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचं भूमिपूजन सुद्धा केलं होतं. आपण कोकणातले आहात, आपण सिंधुदुर्ग ते कोल्हापूर जोडताय, आनंद आहे. पण त्याचबरोबर मूळ चिपळूण ते कराड जोडणारा जो बोगद्यातून रेल्वे मार्ग जोडण्यात आला, त्याचं काय झालं हे काय सांगू शकाल का आपण? त्या अध्यक्ष होते त्याची माहिती नाहीये, पण घेऊन पटलावर ठेवण्यात येईल आणि आपल्यालाही माहिती ती देण्यात येईल. आता माहिती नाही. नक्की करू, चिंता करू नका. जेवढी काळजी सिंधुदुर्गाची आहे तेवढी काळजी चिपळूणची पण आहे. खासदार आमचेच आहेत. धन्यवाद. ठीक आहे. चला भास्करराव, नाही असं नको करू. हे चला बसा. चला पुढे जाऊया. बसा. ठीक आहे, असू दे. ठीक आहे. चला बरं, आता आपण माझ्याकडे एकूण आजच्या ऑर्डर ऑफ द डे मध्ये 10 लक्षवेधी आहेत. त्यापैकी लक्षवेधी क्रमांक 5 आणि लक्षवेधी क्रमांक 7 या पुढे ढकलण्यात येत आहेत. उर्वरित 8 लक्षवेध्यांसाठी मी जास्तीत जास्त 60 मिनिटांचा वेळ देणार आहे. 60 मिनिटात आपल्याला 8 लक्षवेधी सूचना संपवायच्या आहेत. त्यामुळे आता आपण लक्षवेधी सुरू करू. लक्षवेधी झाल्यानंतर ऐकून घ्या. लक्षवेधी झाल्यानंतर आपण सत्तारूढ पक्षाचा आजच्या ऑर्डर ऑफ द डे वरती दाखवलेला प्रस्ताव चर्चेला घेणार आहोत. त्याच्यावरती 1 तास चर्चा होईल आणि त्यानंतर आपण विरोधी पक्षाचा पहिली आपण घेणार आहोत 1 तास आणि त्यानंतर काल ऑन लेग असणारा सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे तो आज संपवायचा आहे. तो संपेस तोपर्यंत सभागृहाचं काम चालेल. उद्याच्या 20 आहेत अजून. हो, तो संपवायचा आज. चला लक्षवेधी क्रमांक बोला. सुधीर भाऊ बोला. तर ही अधिवेशनात अर्धा तास आणि अर्धा तास उद्या घेतोय आपण. उद्या घेण्यापेक्षा आज रात्री 1 वाजेपर्यंत नाही, आता आजचा कार्यक्रम आपण घोषित केलेला आहे. आपण उद्या घेऊ. असं करा. उद्या घेऊ. विश्वास नाही होता आता. असं ना, हा बस. लोकशाहीची शपथ आहे तुम्हाला. चला लक्षवेधी सूचना. लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 काय म्हणते वितरित केल्याप्रमाणे 7 पुढे ढकलली. मंत्री महोदय कुठे